मंडणगड तालुक्यातील महाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेतनं दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि 6 फेब्रुवारीला झालेल्या ग्रामसभेत पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती मंडणगडच्या उपअभियंता जवादे यांनी संबंधित ठेकेदार आणि सहठेकेदार यांना पुढील 20 दिवसात विहिरीतील पाणी उपसा करून परत पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला होता। पण ही मुदत संपत आली आणि अजूनही आदेशाचं पालन ठेकेदार आणि सहठेकेदारांनी केलेलं नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि पुढील टंचाई काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे आणि ह्याकडे प्रशासनानं ठेकेदार आणि सहठेकेदार यांच्या विरोधात कठोर पावलं उचलावीत आणि पाण्याची योग्य उपलब्धता करून द्यावी, अन्यथा पुढील काळात पंचायत समिती मंडणगड पाणीपुरवठा विभागाविरोधात मोठं जन आंदोलन करण्यात येईल, असा सूचक इशारा कुंभारली मुंबई मंडळ अध्यक्ष राकेश महाप्रळकर यांनी दिला आहे। नमस्कार, आम्ही महाप्रळ कुंभारली तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई आज इथे जमलो आहोत। कारण गेले खूप 1.5 वर्षापासून ही जलजीवन मिशन योजना चालू आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती, रत्नागिरी जिल्हा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। कारण या विहिरीचं पाणी जे आहे ते दुर्गंधयुक्त पाणी पिण्यायोग्य नाही, याची वारंवार आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती, जिल्हा रत्नागिरी जिल्हा जे जलजीवन मिशन आहे या विभागाशी आम्ही अंतर्गत सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही याच्यावरती कारवाई झालेली नाही। या संदर्भात ग्रामपंचायत महाप्रळ लोकोरवन इथे आमची 6 फेब्रुवारी 2025ला ग्रामसभा झाली होती। त्या संदर्भात त्या पाण्या खात्याच्या अधिकारीही सुद्धा आले होते। त्यांनी संबंधित ठेकेदार त्यांना या विहिरीचा पाण्याचा उपसा करून पुन्हा या पाण्याचा रिपोर्ट करावा हे पुढील 8 दिवसात त्यांना सांगितलं होतं। तरीसुद्धा आज 20 दिवस होऊनसुद्धा या विहिरीचा उपसा केलेला नाही आहे, कोणतीही तशी कारवाई झालेली दिसत नाही। आज पुढे मार्च महिना, एप्रिल महिना, मेमध्ये आज आमच्या इथे पाण्याची टंचाई एवढी येते की 2 या 3 दिवसांनी आम्हाला पाणी मिळतं। आज महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे जमल्या आहेत, कारण त्यांनाही पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासवत आहे। कपडे धुण्यासाठी, इतर छोट्या अंघोळी पाण्यासाठी आम्हाला नदीवरच्या दुसऱ्या गावच्या विहिरीच्या ह्याच्यावरती आम्हाला अवलंबून राहावं लागतं। आज पाणी एवढं अशुद्ध आहे, पाणी हिरवंगार म्हणजे खूप पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्णपणे। ही वारंवार आम्ही तक्रार केली, प्रत्येक विभागाला पत्राद्वारे केली आहे, तरीसुद्धा कोणतीही कारवाई इथे झालेली नाही आहे। आज पुढचे 3 महिने ही खूप मोठी टंचाईयुक्त आम्हाला भासणार आहे, तर शासनाने ह्याच्यावरती लवकर कारवाई करावी आणि आम्हाला पिण्यायोग्य पाणी हे आम्हाला मिळावं, हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। तसंच काही पुढच्या 20 ते 25 दिवसात नाही, पुढे 15 दिवसात नाही झाले तर आम्ही मंडणगड पंचायत समिती इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार, सर्व मताने आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत। तरीसुद्धा सरकारने याची दखल घ्यावी, हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। नमस्कार, शासनाने आम्हाला पाणी दिलं आहे, पण तो पाणी आमच्या योग्य नाही आणि आमच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरायला पाहिजे, म्हणून आम्ही एवढी खटपट करत आहोत। आणि आमचा एकच मार्ग आहे की आम्हाला पाणी स्वच्छ भेटायला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे सगळ्या महिलांचं।